अरिज प्रिशा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय राजा 777 या दोन संघादरम्यानची मॅच. बाहेरून कृपया करून आवाज देऊ नका प्लीज. गोलंदाजी मार्क वरती साहिल गायकवाड सज्ज होतोय. ऑन स्ट्राइक आपण पाहतोय अभि आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय रवी. पहिला बॉल आजच्या दिवसातील कडाव प्रीमियर लीग दुसऱ्या दिवसातील पहिलाच बॉल. लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर अंपायर डिसिजन. इट इज वाईट. अवंतर धावसंख्येनं सुरुवात करत असताना धाव फलकावरती धाबा आहेत त्या प्रथम बॅटिंग करत असताना राजा 777 ची धावसंख्या 1 ने वाढते. धाब्याचा श्री गणेश अकाउंट ओपन. धावसंख्येचं 1 या धावसंख्येनं अवंतर धावसंख्येनं. साहिलनं पहिलीच लेन थोडी भरकटवले. हाफ ट्रॅकर बॉल इनफिल्डच्या वरून कमालीचा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू खाली. P1 चं षटक आहे. मिड विकेटला बॉल आला वेगानं आणि तिथे मात्र धावा मिळतील धाव फलकावरती 4. प्रॉपर टायमिंग होता परंतु तिथे मात्र आउटफील्ड खऱ्या अर्थानं स्लो होती आणि त्याचा फायदा कदाचित क्षेत्ररक्षकानं घेणं गरजेचं होतं. पण अंतिम क्षणी तोल सावरला आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल गेला 4 धाब्यांसाठी. या 4च्या मदतीने धावसंख्या 4 ने वाढेल आणि धावसंख्या 5 या धावसंख्येवरती. अखेर एक बॉलचा खेळ संपला या षटकातील. P1 चं षटक मॉन्टेनटरी पॉवर प्लेचे षटक आपण पाहतोय. 2 सलगचे पॉवर प्ले तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. P1 आणि P2 चे षटक. P1 मध्ये धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आता दिसतोय राजा 777 या टीमचा. दुसराच बॉल हाफ ट्रॅकर त्यावरती कडवा प्रहार. मिड विकेटला आणखी एक बॉल सीमा पार 4 धाब्यांसाठी तो चौकार. धावसंख्येनं 9 या धावसंख्येवरती 2 बॉल संपले त्या षटकातील. फुल टॉस बॉल फक्त दिशा दिला फ्लिक. कमालीचा फटका. नजाकत दाखवल्या फटक्यामध्ये. क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल परंतु चांगल्या रीतीने फटका खेचला होता. वेगाचा वापर केला होता. फ्लिक केला आणि धावा मिळवल्या त्या धाव फलकावरती 2-2च्या मदतीने 11. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळेल. कालच पियुष बाबरे यांनी सांगितलं होतं की सिनियर आणि ज्युनियर यांमध्ये शो मॅच झाली तर खूप मजा येईल या स्पर्धेला आणि आज देखील ती मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी निश्चित येईल. ज्युनियर प्लेयर्स आणि सिनियर प्लेयर्स. बॅटची कडा आणि लॉंग स्टॉपला बॉल चाललाय सीमा पार 4 धाब्यांसाठी आणखी एक दर्जेदार चौकार. ज्युनियर टीम मध्ये आपण पाहतोय कॅप्टन भावेश गायकवाडच्या नेतृत्वाखाली ज्युनियर प्लेयर्स खेळताना दिसतील. त्यामध्ये विशाल पोखरकर, सुयोग गायकवाड, चैतन्य देवघरे, बंटी गुरव, त्यानंतर नितेश माली, विक्रांत उंबरकर, साहिल गायकवाड, जयेश ऐनकर, दर्शन धनवडे, आकाश वाघमारे, रोहित पवार, गुड्डू गायकवाड असे प्लेयर ज्युनियरच्या माध्यमातून. शरद पवार त्या टीममध्ये देखील पाहायला मिळेल. ही ज्युनियर प्लेयरची लिस्ट तुमच्यापर्यंत सांगितली. हाफ ट्रॅकर बॉल त्यावरती देखील हुकचा फटका. एक टप्पा. दुसऱ्या टप्प्याला बॉल सीमा पार चाललाय. थर्ड मॅन झोन मध्ये आणखी एक तडाखा चौकार. एक बॉलचा खेळ बाकी आहे. पहिला बॉल अतिरिक्त फेकला होता आणि त्यानंतर 4 चौकार या षटकामध्ये आपण पाहिलेत आणि त्यानंतर चौथ्या बॉलवरती आलेली डबल धावसंख्या आणि त्यानंतर एक वाईटची स्वरूपामध्ये 19 धावा आहेत पहिल्या षटकामध्ये स्वीकारले आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षण करणारा संघ. रनआउटची संधी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. सर्व काही पाहायला मिळालं आणि त्या क्षेत्ररक्षकांची देखील चुकी आणि इथे देखील बघता बघता दुसरी धाव देखील इथे पूर्ण आणि तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा 30 सर्कल मध्ये पळून काढण्यात यशस्वी झाले ते 2 फलंदाज. ओव्हर नंबर 1 चा केली ते संपला. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय आणि 22 धावा धाव फलकावरती. तुमच्यापर्यंत मी सांगेल पाचवी मॅच आपण पाहू शकतो शो मॅचच्या स्वरूपामध्ये. ज्युनियर प्लेयर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये सिनियर प्लेयर्स. कडावचे हे 2 संघ.
सिनियर प्लेअर मध्ये आपण पाहतोय सचिन पवाल यांच्या नेतृत्वाखाली कल्पेशजी सालुंके, अभिदादा देवघरे, विश्वदादा बोराडे, पप्पू केवारी, प्रकाश बदे, मोशिन शेख, हर्षद कडाव, नीतू भोईर, भाई गुरव, मनीष मिनमिने, दिनेश भुवड आणि दर्शन कडव त्या सिनियर टीम मध्ये पाहायला मिळतील. ज्युनियर आणि सिनियर बिग फाईट मॅच आपल्या समोर आज 5व्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. जाऊया मैदानाच्या दिशेनं. टॉस जिंकला होता हरीश प्रिशा 11 आणि फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला होता. तो निर्णय कदाचित अंगलट आलाय की काय अशीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 या धावसंख्येवरती. तर त्या सर्कलमध्ये मिळवलेली P1 P2च्या षटकामध्ये प्रत्येक धाव षटकाला समान असते आणि मागील बॉलमध्ये 3 धावा जमवण्यात यशस्वी झाले ते दोन बॅट्समन. या 3च्या मदतीनं 22 बिनबाद 22 मजबूत सुरुवात केली आहे राजा 777 टीमनं आणि ते मात्र लोबर फुलटॉस बॉल पॅड वरती आदळतोय. येतो डॉट बॉल धावसंख्या स्थिर राहील 22 या धावसंख्येवरती. धावसंख्या येते धावफलकावरती 22. सिनियर टीमचे मॅनेजर आपण पाहतोय रज्जूदादा पवाले आणि ज्युनियर टीमचे मयूरजी मिनमिने हे मॅनेजर. बॅटची आतली कडा क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी होती परंतु थ्रो न स्वीकारणं पत्कारलं क्षेत्ररक्षकांना आणि इथे मात्र मिळते ती एकच्या मदतीने धावसंख्या 23 या धावसंख्येवरती. 2 चेंडू चांगले फेकलेत गोलंदाज मोसिमनं या मॅच मध्ये. P2चा षटक आहे. P1च्या षटकामध्ये बलाढ्य धावा जमवल्या त्या बॅटिंग करणाऱ्या राजा 777 टीमनं. तेवीस धावा धावफलकावर. त्याला अतिरिक्त वेळ घेऊ नका प्लीज. फुल टॉस बॉल त्यावरती आक्रमण क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र ब्रेक थ्रूची दाट शक्यता आणि इथे पहिला धक्का लागलाय तो राजा 777 ला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गुड्डू गायकवाड जातोय. त्याने जर 3 लगातार षटकार मारले तर महाराष्ट्र राजा 777 ग्रुप कडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून मारण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये टिपले कॅच. एका मागोमाग एक दुसरा लगातारचा धक्का बसत असताना राजा 777 टीमला. कमॉन डीजे. दुसरा लगातारचा धक्का डकआउटच्या स्वरूपामध्ये गुड्डू मात्र बाद होतोय. पारितोषिक आलं होतं त्याच्याच लालशेपोटी कदाचित पहिल्याच बॉल पासून आक्रमणाचा इरादा गुड्डूचा आणि त्यामध्ये अपयश. पहिल्याच बॉलवरती विकेट बहाल करून मैदानाच्या बाहेर जातोय निराश पावलांनी. नवीन बॅट्समन सचिन बवाली मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक वरिष्ठ खेळाडू सिनियर प्लेयर मैदानाच्या आतमध्ये. 40+ खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये वयाचा आणि खऱ्या अर्थानं शरीराचा काही संबंध नसतो. तुम्हाला तुमच्या
कर्तृत्वातून मैदानाच्या आतमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं. ऑन हॅट्रिक बॉल, चांगला फटका घेतला, क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल, वेगाने येतोय, चेज आहे मोठी आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग केली डीप पॉइंटला. साहिल गायकवाडच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग, इथे धावा मिळतील दोनही लेफ्टी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 2च्या मदतीने धावसंख्या 2ने पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती 25 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 22 आणि अद्याप या षटकामध्ये 3 धावा दिल्यात गोलंदाज मॉसिमनं. इथे देखील चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे, चांगली गोलंदाजी आहे. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय त्याच प्रकारची गोलंदाजी आणि इथे मात्र येते फक्त आणि फक्त सिंगल. या षटकामध्ये आल्या 4 P2च्या षटकामध्ये 4 धावा आल्या आहेत. 2 P1 P2चे षटक संपले धावफलकावरती त्या 13च्या सरासरीनं 26 या धावसंख्येवरती 26 ऑन बोर्ड. कौशलदादा गुरव यांचे पिताश्री आदरणीय नरेंद्रजी गुरव यांना मी विनंती करतो की आपण देखील या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं. आपलं देखील कडाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. धावसंख्या 26. मागील षटकामध्ये धावा वाचवल्यात गोलंदाज मॉसिमनं. आता त्याच मोमेंटमला कॅरी करणं गरजेचं आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. अरीच प्रिशा 11ला आता या येणाऱ्या 3 षटकांमध्ये कमीत कमी धावांपर्यंत रोखावं लागेल. तो बलाढ्य लक्ष्याकडे अग्रेसर होणाऱ्या राजा 777 या टीमला. 2 संघादरम्यानची मॅच आपण पाहतोय. आजच्या दिवसातील पहिला सामना. गोलंदाजी मार्क वरती विशाल बॅटिंग करत असताना भन्नाट फॉर्म मध्ये. या वर्षी या खेळाडूनं कर्जत टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थानं हादरून ठेवलंय. याच पद्धतीचा फलंदाज परंतु आज कडाव प्रीमियर लीग मध्ये गोलंदाजीच्या उंबरट्यावरती आता विश्वास ठेवलाय स्वतःवरती. मिडल ऑर्डरचा षटक घेऊन आलाय टीमचा कॅप्टन विशाल पोखरकरच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 3. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर, त्यावरती हुकचा फटका, बॉल चाललाय बाउंड्री लाईनला. थर्ड मॅन झोन मध्ये येतो चौकार. शिवछत्रपती धावसंख्या जाऊन बसेल ती या चौकारानं 30 या धावसंख्येवरती. पहिल्याच बॉलवरती स्वागत. कॅप्टन विशालचा ऍक्शन रिप्ले. त्याच पद्धतीनं फटका खेचायचा प्रयत्न सचिन पवाल यांच्या माध्यमातून परंतु यावेळी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. फिल्डिंग मध्ये तुम्ही पहा लगेच बदल केला. थर्ड मॅन झोन मध्ये लगेच क्षेत्ररक्षण सजवला. मागील बॉलवरती आलेला चौकार आणि सेम बॉल फेकला विशालनं. कमालीची गोलंदाजी. तिसरा बॉल देखील ऍक्शन रिप्ले, क्षेत्ररक्षक सजवलाय. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग, चांगली कॅप्टनशी आपण पाहतोय आता अरीच प्रिशा 11च्या माध्यमातून. 2 बॉलवरती मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं लेफ्टी बॅट्समन सचिन पवालीला. ऑन स्ट्राईक बॅट्समन आता पाहतोय अभिच्या बॅटमधून 3 चौकार आपण पाहिलेत. चांगली इनिंग तो साकारतोय राजा 777 टीमसाठी. अजूनही 2 षटक शेष आहेत. या तिसऱ्या षटकातील 3 बॉलचा अजून एक खेळ बाकी आहे. जवळ 15 बॉलचा खेळ इथे संपलाय. इथे देखील हाफ ट्रॅकर बॉल योग्य टप्प्यावरती बॉल फेकला आणि इथे मात्र इथे डॉट बॉल. विशाल पोखरकर टीमचा कॅप्टन. कमी वयामध्ये उंच भरारी घेणारा खेळाडू आहे. कडाव टीमच्या माध्यमातून कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूने आपलं नाव कोरलं आणि आज स्वतःच्याच मैदानावरती गोलंदाजी करत असताना बॉल हवेमध्ये, कॅच पकडण्याची संधी, दाट शक्यता होती. अफलातून कॅच टिपल्या मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षकानं. साहिल गायकवाडच्या माध्यमातून टिपला जाईल. अप्रतिम झेल. संपतोय ते सलामीवीर अभिचा खेळ. कमांड डीजे. आतमध्ये फ्युचर ऑफ कडाव टीम रोहित पवार मैदानाच्या आतमध्ये, स्टायलिश खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातोय. कालच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं तर या खेळाडूला
डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये तो साथ देत होता कडाव प्रीमियर लीग 2024 मध्ये आणि आता मात्र ॲज अ प्लेअरच्या भूमिकेमध्ये तो जातोय. अभिच्या पारीच होता आणि चांगली इनिंग साकारत होता आणि तिथे मात्र फलंदाज अफलातून कॅचनं माघारी धाडलाय. बॅट आणि बॉलचा क्रिकेट खेळ जरूर आहे, परंतु फिल्डिंग डिपार्टमेंट तुमचं स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आणि ते दाखवलं साहिल गायकवाडनं. कठीण झेल अगदी सहजरित्या झेलून त्यानं दाखवली. इथे आल्या आल्या प्रहार चढवण्याचा प्रयत्न स्टायलिश खेळाडू रोहित पवारच्या बॅटमधून धाबा येण्याचा प्रयत्न होता आणि तिथे मात्र इथे डॉट बॉल. अंतिम तिसऱ्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली विशाल पोखरकर कॅप्टननं आणि 3 षटकांमध्ये दर्शन माहिती सांगत असताना धावसंख्या ती 31 या धावसंख्येवरती. प्रीमियर लीग या धूनची आतुरता एका संघाला आणि त्यासाठी चाललेले प्रामाणिक प्रयत्न तुम्ही कडावकरांच्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या. जणू काय असं वाटलं दर्शन की मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर होतोय तो राजा 777 हा संघ आणि तिथे मात्र ब्रेक लावण्याचं काम केलं मोसिमनं. धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 आणि त्याच मोमेंटमला कॅरी ऑन करत असताना कॅप्टन विशाल पोखरकरनं फक्त धावा खर्च केल्या. 5 या मॅचमध्ये कमबॅक करून दिलंय. क्रिकेटच्या पटलावरती कमबॅक करणं अतिशय गरजेचं असताना हेच ज्वलंत उदाहरण तुम्हाला सांगत असताना मंदिराच्या बाहेर मंदिराच्या समोर देखील प्रेक्षक आनंद घेत आहेत. त्यामधील एक बाईक आहे तिथे ती आरशी आम्हाला त्रस्त करते. कृपया करून आपण ती थोडी साईडला करा, मूव ऑन करा थोडीशी तिला. हा नक्कीच तीच गाडी तिथेच राहिली तरी चालेल, फक्त आरशीला हलवली तरी चालेल. ओके थँक्यू. 3 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती 31. 2 षटकांमध्ये मागील 9 धाबा आल्यात. प्रेशर आहे खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या राजा 777 या टीमकडे आणि त्या प्रेशरमध्ये सचिन बबालीच्या आता खांद्यावरती जबाबदारी. पहिला बॉल घेऊन येतोय मोसिमचा पहिलाच बॉल चांगला फटका कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे इथे फक्त 1 रन कंप्लीट. रोहितला दुसरीचा प्रयत्न करायचा आहे परंतु कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नव्हता बॅट्समन सचिन बबाली यांच्या माध्यमातून आणि तिथे मात्र 1 मध्ये समाधान आणि 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या धावसंख्येवरती. सुसाड वेगात होते ते बुलेट ट्रेन जणू काही मैदानाच्या आतमध्ये धावत होता आणि तिथे मात्र मालगाडीमध्ये रूपांतर केल्या धावसंख्येला गोलंदाजी करणाऱ्या अरिच प्रिशा इलेव्हननं. क्रिकेट कसं बदलतं, कधी बदलतो आणि का बदलतो याचं ज्वलंत उदाहरण. गोलंदाजीवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल चांगल्या रीतीनं फेकला. फटका देखील दर्जेदार होता सचिन बबालींचा. रोहित स्टायलिश खेळाडू रोहित पवार आणि तिथे मात्र चकवलंय गतीमध्ये. स्लोवर वन धीम्या गतीनं फिंगर रोल करत असताना मैदानाच्या आतमध्ये आणखी एक डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर राहील ती 32 या धावसंख्येवरती. 32 ऑन बोर्ड, 2 विकेट लॉस. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज रोहित पवारच्या आदरणीय नरेंद्रजी गुराव यांच्या शुभ हस्ते. स्लॉट मध्ये बॉल चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफ मध्ये केली मिस फिल्डिंग. बॉल सीमा पार चौकार.
हलकीशी मिसफिल्डिंग आणि त्याचा फायदा. तिथे फक्त होती एक, तिथे मिळाल्या धाबा 4. 4च्या मदतीने धावसंख्या 36. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं धाबा अगदी डिफेंड होतो, त्या धावा बलाढ्य लक्ष्याकडे देखील जात होते. आजच्या दिवसामध्ये काय वेगळं पाहायला मिळेल का या स्पर्धेमध्ये, याकडे देखील लक्ष आहे. 36 धाबा धावफलकावरती. रोहितचा मोठा फटक्याचा प्रयत्न आणि इथे देखील डॉट बॉल. सातत्याने निर्धाव बॉल खेळतोय रोहित पवार. 4 बॉलमध्ये 5 धावा केल्या दादा मोसिमनं. चांगली गोलंदाजी, दुसरं स्पेल हाताळतोय वैयक्तिक. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आदरणीय नरेंद्रजी गुरव यांच्या शुभ हस्ते. आणि इथे खराब फेकी, विशाल पोखरकरनं इथे मात्र खराब फेकी केले. थ्रो ॲक्युरेट नव्हता आणि तिथे कदाचित आऊट झाला असता फलंदाज आणि तिथे मात्र धावा मिळते धावफलकावरती 1. लास्ट बॉल या षटकातील, क्रमांक 14 षटक. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय 22-20 सारा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये काव्या 11. दोन्ही टीमचे कॅप्टन. इनिंग्स ब्रेक नंतर आपण टॉस करूयात. लगेच आपण टॉस करण्यासाठी नरेंद्रजी गुरव यांच्या शुभ हस्ते पारितोषिक आलंय. 100 रुपयाचं कॅश प्राइज रोहितच्या प्रत्येक षटकारासाठी आणि 1 किलो टोमॅटो. अशा वेगळ्या पद्धतीचं देखील पारितोषिक. काहीतरी वेगळीच संकल्पना असेल. फुल टॉस बॉल अतिरिक्त उंचीवरून चेक केला, अंपायर नो बॉल दिलाय. निश्चित अतिरिक्त बिमरच्या साह्यानं नो बॉलचा इशारा, अंपायर डिसिजन आणि ते नो +1. नेक्स्ट बॉल असेल फ्री पर तोपर्यंत या दोनच्या मदतीने धावसंख्या 39 धावसंख्येवरती. या स्पर्धेच्या ठिकाणी आदरणीय अशरफजी शेख इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती आसन नसतं. आपलं देखील या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष आणि सरसमय स्वागत. मंगेशजी गुरव आपल्याला देखील विनंती आहे. फ्रीटचा बॉल चांगल्या रीतीने फेकलाय गोलंदाजान मोसिमनं आणि तिथे मात्र मिळते फक्त रोहितला 1-1च्या मदतीनं. फ्रीटमध्ये नाखुश असेल. फ्रीटचा बॉल होता, मोठा हिटची गरज होती आणि तिथे मात्र आली फक्त आणि फक्त सिंगल. 40 पर्यंत पोहोचलाय 4 षटकांमध्ये. अंतिम 1 षटकाचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरमध्ये 40. 5व्या षटकाला जशी होईल सुरुवात तोपर्यंत ऐकूया डीजेचा सुंदर ध्वनी लहरी. चार ओव्हरमध्ये 40 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करायचं या मॅच मध्ये राजा 777 या टीमची सध्याची स्थिती. 5 षटक, वेगवान बॉल, अनोख्या शैलीनं गोलंदाजी करत असताना जणू काही जसप्रीत बुमराची आठवण आली या गोलंदाजाकडे पाहत असताना. गोलंदाजी मार्कवरती अमन शेख, कमालीची शैली गोलंदाजी मार्कवरती. फ्युचर ऑफ काढाव, आणखी एक नवीन गोलंदाज तुम्हाला क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळू शकतो. नियंत्रण योग्य रीतीने ठेवणं गरजेचं आहे. ओ स्टेपचा नो बॉल, अंपायर डिसिजन. ओ स्टेपचा नो बॉल, याचा अर्थानं चांगला बॉल फेकला होता परंतु इथे मात्र अंतिम क्षणी ओ स्टेपिंगचा नो बॉल. नो बॉलच्या साह्यानं धावसंख्या 1 पुढे जाते. नेक्स्ट बॉल फ्रीट फेकावा लागेल. 41 धावा धावफलकावरती ऑन फ्रीट बॉल. हाफ ट्रॅकर बॉल, त्यावरती कडवा प्रहारचा प्रयत्न. टॅप केलाय बॉल वेगानं रोहितनं. स्ट्राईक रोटेशनचं काम फ्रीटच्या बॉलमध्ये काहीच करू शकला नाहीये राजा 777. प्रथम बॅटिंग करायचं नाही मॅचमध्ये. ऑन फ्रीट ज्यावेळेस असते ना त्यावेळी खऱ्या अर्थानं सुवर्ण संधी असते.
याचा फायदा फलंदाजांना घ्यावा लागतो आणि त्याच दरम्यान प्रत्येक फ्री 2 फ्री जवळजवळ या मॅचमध्ये पाहायला मिळाला राजा 777 साठी आणि त्यामध्ये दोन्ही फ्रीटवरती सिंगल आल्यात. ही एक जमेची बाब आहे. चांगला बॉल आता फ्रीटचा, शैलीनं प्रेमात पाडलाय खेळाडूनं, कमालीची शैली आहे गोलंदाजी करत असताना. हो व्हाट अ शॉट, शक्तीपेक्षा युक्त श्रेष्ठ आणि इथे क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी. अतिरिक्त उंचीवरून फेकलेला थ्रो, ओव्हर थ्रो ओव्हर हायटेड आणि इथे मात्र मिळतात अतिरिक्त 2 धावा धाव फलकावरती. 200 मदतीने धावसंख्या 2 पोचते. 44 आहे धावसंख्येवरती. आजच्या दिवसामध्ये बऱ्याचशा प्रेक्षकांना आतुरता आहे त्या 5व्या मॅचची. ज्युनियर प्लेयर आणि त्यांच्या विरोधामध्ये सिनियर प्लेयर कोण जिंकेल प्रेडिक्शन देखील आपण लावू शकता. यूट्यूब लाईव्ह वरती आपण कमेंट देखील करू शकता MTC स्पोर्ट्सच्या लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. चांगला बॉल, वेगवान बॉल, वेग देखील प्रचंड आहे गोलंदाजाकडे. मग अशीच म्हटलं फ्युचर ऑफ कडाव. येणाऱ्या आगामी कालामध्ये हा खेळाडू कदाचित कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला पाहायला मिळू शकतो. लाईन लेंथ काय कंट्रोल मध्ये ठेवतो हा गोलंदाज, कमालीची गोलंदाजी. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. वाट शॉट फ्लिक केलाय परंतु क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. स्ट्रॉंग झोन माहिती आहे कारण कडाव प्रीमियर लीग तुम्ही पाहताय कडाव गावचे जे खेळाडू एकमेकाच्या विरोधात आहेत आणि इथे मात्र रोहितनं केलेली चुकी. रोहित मात्र चुकी करतोय आणि सचिन पवाली मात्र इथे बाद होतोय. फर्स्ट अँड लास्ट कॉल काव्या 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये 22-20 सारा 11. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या प्लीज. अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी आहे. आदरणीय नरेंद्रजी गुरव यांच्या शुभ हस्ते त्या 2 संघादरम्यानचा टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. शेवटचा बॉल, अंतिम बॉल चांगल्या रीतीने फेकत असताना गोलंदाज अमनच्या माध्यमातून शेवटच्या क्षणी निर्धाव चेंडू फेकलाय. पहिला 17चा इथे खेळ संपला आजच्या दिवसातील आणि धावसंख्या ती 45 येणारे 30 बॉल आणि 46 ची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. तो अरिच प्रिशा 11ला मापक असे आव्हान आहे. दुसऱ्या इनिंगला जशी होईल सुरुवात तोपर्यंत मी दोन्ही टीमचे कॅप्टन 22-20 सारा 11 आणि त्याच्या विरोधात काव्या 11 मनीष मिनमिने आणि नितू माली या लगेच आपण तोपर्यंत ऐकूया सुंदर ध्वनी लहरी पुन्हा एकदा आमच्या डीजे मास्टर कडून. सारा 11 डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलेला नाहीये. कृपया करून सर्व खेळाडूंना आणि संघांना विनंती आहे की आपण आपला डिसिजन सोबत घेऊन येत जा. नेक्स्ट मॅच आपण इन ऍक्शन मध्ये पाहू. 22-20 सारा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये काव्या 11. टॉस जिंकलाय
22-20 सारा 11 बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. चला कॅप्टन ऋतुमाली डिसिजन लगेच पोहोचवा आमच्यापर्यंत. 5 मिनिटांमध्ये डिसिजन सांगा. बॉलिंग फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. 22-20 सारा 11 टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि आता 46 ची गरज आहे. चला राजा 777 45 धावा जमवल्यात. चला क्षेत्ररक्षक सजून घ्या. कौशलदादा गुरव आणि त्यांच्या समूहामध्ये भाई गुरव, रोहित पवार आणि अभिदादा देवगर यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचे. व्यासपीठावरून आपण या कडाव प्रीमियर लीगचा आनंद घ्यावा हीच आयोजकांची सूचना आहे. 22-20 चे संघमालक आदरणीय चेतनजी सावंत आणि अल्ताफ शेख यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. काव्या 11 चे पॅकर आदरणीय डॉक्टर मेहता सर यांना मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. सर्व संघ मालकांचे सर्वप्रथम या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. तब्बल 12 संघ आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय. कालच्या दिवसामध्ये गार्गी रुद्रा 11 क्वालिफायर मॅच मध्ये पोहोचलाय. आजच्या दिवसामध्ये देखील कोणता संघ येईल याकडे अपेक्षा. पहिला सामना राजा 777 आणि त्यांच्या विरोधामध्ये अरिच प्रिशा 11. प्रथम टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली अरिच प्रिशा 11 पहिल्या षटकामध्ये 22 धावा त्यांनी खर्च केला. असं वाटलं होतं की घेतलेला निर्णय कदाचित अंगलट आलाय की काय आणि त्यानंतरचे 4 स्पेल कमालीचे हाताळले. मॉसिमनं 2 स्पेल हाताळले त्यामध्ये कमबॅक करून दिलं ते अरिच प्रिशा 11 आणि त्याच नंतर धावा रोखल्या त्या 45 पर्यंत. आता येणारे 30 बॉल 46 करावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी अरिच प्रिशा 11. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. साहिल गायकवाड आणि त्याच्या समूहामध्ये मौसिम शेख. गोलंदाजी मार्क वरती सचिन पवाली. चला मॅचला लगेच सुरुवात करूयात. ऑफिशियल अतिरिक्त वेळ खेळाडूंना घेऊन देऊ नका आपण प्लीज. क्रीडांगणाचे केंद्रबिंदू अर्थातच 2 ऑफिशियल्स, ऑनफिल्ड अंपायर, इनफिल्ड अंपायर या दोघांवरती खऱ्या अर्थानं मैदानाची जबाबदारी असते आणि ते चोख रीतीने पार पाडत आलेत कालच्या दिवसापासून आहे आमचे ऑफिशियल्स. मॅच ऑन. चेसिंगला सुरुवात होतीये. 30 बॉल 46 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करणारी 2 सलामीवीर साहिल आणि मौसिम. ऑन स्ट्राइक बॅट्समन साहिल, नॉन स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय मौसिम. P1 P2 च्या षटकांमध्ये धावा मिळवण्याचा मानस असेल तो अरिच प्रिशा 11चा. पहिलाच बॉल 46 चा पाठलाग करत असताना हवेमध्ये बॉल गोल्डन चान्स. पहिल्याच बॉल मध्ये दाट शक्यता होती ब्रेक थ्रूची परंतु एक टप्पा अखेर क्षेत्ररक्षकाला चकून बॉल चाललाय. काऊ कॉर्नर झोन मध्ये आहे तो चौकार.
41चा पाठलाग करत असताना मी विनंती करतोय व्यासपीठाच्या डाव्या साईडला जो अतिरिक्त गोंगाट चालल्यानं त्यांना मी विनंती करतोय कृपया करून गोंगाट भरू नका. गोंगाट भरायचा असेल तर आपण दुसऱ्या पवेलियन मध्ये जाऊन बसा प्लीज. कदाचित समालोचन करताना आम्हाला देखील त्रास होतो, याकडे देखील आपण लक्ष द्या कृपया करून रिक्वेस्ट करतोय. पहिल्याच बॉल मध्ये 4 धाब्याने सुरुवात. टीट फॉर ट्रॅट, इट का जवाब पत्थर से. आणि इथे दांडी गुलकर असताना पहिला धक्का लागलाय तो हरीश प्रिशा 11 ला. कमॉन डीजे. फलंदाज इतका निराश होता की तो पवेलियनचा रस्ता देखील विसरला होता. पहिल्या बॉलवरती 4 धावा आणि दुसऱ्या बॉलमध्ये निराशा आणि निराशा. दांडी गुल केली गोलंदाजाची आणि माघारी परतवलं. गोलंदाज सचिन पवालीनं कमबॅक करून दिलाय मॅच मध्ये पुन्हा एकदा. P1 P2चे षटक अगदी महत्वाचे दोन्ही संघांसाठी. कदाचित रन रेटच्या नुसार देखील ही स्पर्धा चालली आहे. कालच्या दिवसामध्ये सूर्य गायकवाड आपण पाहिलं, दर्शन कडव आपण देखील पाहिलं की इथे रन रेट वरती खूप जबाबदारी आहे स्पर्धेमध्ये आणि त्याच अनुषंगानं हा सामना कदाचित विशाल पोखरकर कॅप्टनला लवकर फिनिश करण्याचा मानस देखील असेल जर तर ते समीकरण आहे. 46चं लक्ष. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर धावा अगदी प्रथम बॅटिंग करताना 60+ होत होते आणि आजच्या दिवसामध्ये 45 धावा आहे. 46 असं मापक आव्हान आहे आणि पहिल्याच बॉलवरती 4 धावाल्यानंतर कमबॅक केलं सचिन पवालीनं. कॅप्टन विशाल पोखरकरनं पहिल्याच बॉलवरती हवाई हल्ल्याचा प्रयत्न. समरेन डिलिव्हरी पडल्यानंतर बॉल खालीच राहिला आणि जणू काही इथे डॉट बॉलचे होते सांगता आणि डॉट बॉलला धावसंख्या स्थिर 4 या धावसंख्येवरती. प्रयत्न आणि प्रयत्न क्रिकेटच्या पटलावरती करणं गरजेचं असतं. अंतिम क्षणापर्यंत झुंजत राहणं हेच क्रिकेटचं खरं ऐतिहासिक उदाहरण आहे. हेलिकॉप्टर उडवलाय, लॉंग ऑन झोन मध्ये पाठवलाय बॉल कॅप्टन विशालचा. आणखी एक तडाखा सीमापार षटकार. सावलानी यांना मी विनंती करतोय की आपण या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं. आपलं देखील कडाव प्रीमियर लीग मध्ये सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. कॅप्टन विशालनं दाखवला एक हवाई हल्ला. बॉल सीमापार लॉंग ऑफ मध्ये लांब लचका षटकार. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली होती तब्बल 10 या धावसंख्येवरती. मग अशीच उल्लेख केला रन रेटचा आणि ते विशाल पोखरकरला देखील माहिती आहे. चला नवीन बॉलची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. सहान धमाका षटकार आणि षटकाराच्या मदतीनं 10 पर्यंत पोहोचलाय. जोपर्यंत तुम्हाला कॅप्टन विशाल पोखरकर मैदानाच्या आतमध्ये दिसेल ना अशा प्रकारचे हवाई हल्ले तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतील या मॅच मध्ये. 10 धाबा धाव फलकावरती 4 बॉल संपलेत. पहिल्या बॉलवरती 4 धाबा, दुसऱ्या बॉलवरती प्रत्युत्तर दिले, तिसरा बॉल डॉट आला आणि चौथ्या बॉलवरती षटकार. या बॉलवरती कमबॅक करताना दिसेल का गोलंदाज की पुन्हा एकदा मोमेंटम मिळालेला कॅरी ऑन करत असताना विशाल पोखरकर कॅप्टन पाहायला मिळेल. कडाव गावचे वरिष्ठ ग्रामस्थ जर कोणी उपस्थित असाल तर आपल्याला देखील विनंती आपण या स्पर्धेचा आनंद व्यासपीठावरून घ्यावा हीच आमची हृदयाच्या अंतकरणातून सदिच्छा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. क्रमांक 5वा बॉल घेऊन तयार सचिन. फुल टॉस बॉल सन्मान दिलाय. जणू काही टेस्ट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. त्याच पद्धतीने षटकार आल्यानंतर विशालचा स्टान्स तुम्ही पहा. अंतिम क्षणी देखील जी स्टाईल पहा, कमाल याची स्टाईल. डिफेन्स स्ट्रोक फुल टॉस बॉल होता, आक्रमण करू शकला असता या बॉलवरती, परंतु मागील बॉलवरती ज्या झोनमध्ये षटकार आला तिथे क्षेत्ररक्षक लगेच तैनात केला. फिल्डिंग करणारा राजा 777 टीमनं. ही महत्वाची विकेट आहे. विशालला देखील माहिती आहे ही महत्वाची विकेट आहे या मॅच मध्ये आणि इथे मात्र अतिरिक्त धाव फलकावरती. नितीन दुला यांचा इशारा. जमिनी समांतर 2 हात वाईडच्या स्वरूपामध्ये धावसंख्या 1ने 11 धाव फलकावरती. दर्शन माहिती सांगत असताना अंतिम एक बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. P1चं षटक.
आणखी एक हेलिकॉप्टर लूक दिलाय, बॉल पाठवलाय सीमा पार, स्ट्रेट ऑन द ड्राइव्ह. आणखी एक ब्लास्ट कॅप्टन विशाल पोखरकरचा धमाका षटकार. वाली आणि त्यांच्या समूहामध्ये नितीन दादा कालोके आणि त्यांच्या समूहामध्ये पप्पू दादा पवार यांना मी विनंती करतोय, आपण या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं. आपलं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. रोहित पवार आलाय गोलंदाजी मार्कवरती, बॅकफुटला जाऊन सहजरित्या कट केलाय बॉल. पॉइंट मध्ये हलकीसे मिस फिल्डिंग, स्ट्राईक रोटेशनचं काम 1च्या मध्ये त्यांना 18 धाबा धाव फलकावरती. नो बॉलचा इशारा दिला अंपायरचा. ओ स्टेपचा नो बॉल, नो प्लस 1च्या 2 धावा आणि संधी मिळाली आहे कॅप्टन विशाल पोखरकरला. ऑन फ्रीट बॉल 2 हेलिकॉप्टर मैदानाच्या बाहेर लँड करू शकलाय. अद्याप तरी गोलंदाजाच्या विरोधात बॅट्समन कॅप्टन विशाल पोखरकर आणि त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आदरणीय योगेशजी पालकर यांना देखील विनंती करतोय, आपण देखील या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यावा. हीच आपली सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. ऑन फ्रीट बॉल त्यावरती देखील आक्रमकता, डीप मिड विकेटला होईल ब्लास्ट, सीमा पार. इट्स अ बिग हिट, षटकार. ते असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. यशापर्यंत आता पोहोचण्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या राजा 777ला. धाव संख्या 25 आहे धावसंख्येवरती आणि आता 21 धावसंख्येची गरज आहे. विशाल पोखरकर कॅप्टन. आणखी एक हाफ ट्रॅकर यावेळी व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. चांगली फिल्डिंग, स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग आणि तिथे मात्र डॉट बॉल होते सांगता. रोहित पवारच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय नरेंद्र दादा गुराव यांच्या शुभ असते. कदाचित आता 2 किलो टोमॅटो देखील वाढले असतील. बॅटिंगसाठी 1 किलो टोमॅटो होते, आता 2 किलो बॉलिंगसाठी द्या. टोमॅटोची गरज आहे खऱ्या अर्थानं रोहितला. हाफ ट्रॅकर बॉल त्यावरती आक्रमण, वॅकन एरिया, एक टप्पाखेर बॉल चला सीमा पार. कॅप्टनचा हल्ला बोल, चौकार. कप्तान चला सेनातान, सेनापतीनं इथे मात्र हवाई हल्ले चढवायला सुरुवात केली आहे. रोहितचा बॉल ऑन स्विचिटचा फटका, चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र पकडले कॅच. सेनापतीला इथे थांबवण्यात आलं यश. महत्वाचा धक्का लागत असताना 100 रुपये खऱ्या अर्थानं अकाउंट मधून डेबिटेड होत असताना आदरणीय नरेंद्र दादा गुरव यांच्या हातातून केली जाईल आणि त्याच्यासोबत थम्सअप देखील फ्री. एकोणतीस धावा फलकावरती आहेत.
17 धावसंख्येची अजूनही गरज आहे. त्यानंतर आपण आजच्या दिवसामध्ये पाहतोय सिनियर प्लेयर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये ज्युनियर प्लेयर्स ही शो मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच. त्यांचे मॅनेजर रज्जूदादा पवाल इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. रोहितनं आणखी एक धक्का मिळून दिला. दांडी गुल केली. दुसरा लगातारचा धक्का लागत असताना हरीश प्रिशा 11ला आणखीन 100 रुपये खऱ्या अर्थानं डेबिटेड होतील नरेंद्र दादा गुरव यांच्या ATM मधून. आणि त्यानंतर अजून 1 किलो टोमॅटो देखील. गतवर्षी माहिती येते की गतवर्षी देखील या खेळाडूंना हॅट्रिक मिळवली होती. आता देखील तो ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. 17 धावसंख्येची गरज आहे. विशाल पोकरकरनं केलेली चुकी. आता कदाचित त्याला डगआउट मध्ये काहीतरी सुचवत असेल की केलेली चुकी ही कदाचित महागात ठरले माझ्या टीमसाठी. लवकर सामना फिनिश होऊ शकला असता टीम हरीश प्रिशा 11 संघासाठी. परंतु जर तर ते समीकरण आहे. क्रिकेटमध्ये कोणता संघ कधी शिरकाव करेल हे सांगता येत नाहीये. मी सातत्यानं म्हणतो मनाशी बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचंच नसतं. लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. आणि आता लढण्यासाठी स्वतःला सिद्ध करताना दिसतोय तो गोलंदाजी मार्क वरती रोहित पवार. 17ची अजूनही गरज आहे. जोपर्यंत शेवटची धाव फलकावरती जोडत नाहीये तोपर्यंत सामना कोण जिंकेल सांगू शकत नाहीये. महत्वाचा बॉल ऑन हॅट्रिक बॉल वरती रोहित पवार होतोय सज्ज. ऑन स्ट्राईक बॅट्समन अमन. फ्रीटचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. पंचांच्या उजव्या साईडनं थांबवलं स्वतःला. बॉल व्यवस्थित कादर करू शकला नाही गोलंदाज. थांबवलं अंतिम क्षणी. रनअप मध्ये कदाचित अडथळा असावा आणि इथे मात्र थांबवणं गरजेचं असतं गोलंदाजाला स्वतःला. कदाचित खराब डिलिव्हरी तुमच्याकडून पडू शकते. ऑन फ्रीट बॉल पुन्हा एकदा सज्ज. फ्रीट कॅरी ऑन. हाफ ट्रॅकर चेंडू हवेमध्ये. एक टप्पा अखेर गॅप मध्ये बॉल चाललाय. थर्ड मॅन झोन मध्ये हा चौकार. समीकरण आहे 33 धावा फलकावरती. आदरणीय डॉक्टर जी मेहताजी इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. यानंतरच्या मॅच मध्ये ते ॲज अ प्लेअरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. शुभेच्छा आहेत त्यांच्या संघासाठी. अतिशय चांगले क्रिकेट प्रेमी आहेत ते. आज ते कर्जत क्रिकेटच्या पटलावरती डॉक्टर पेशा यांची खऱ्या अर्थानं आपण मॅच पाहत असतो आणि त्यामध्ये ते सातत्यानं हजेरी लावतात. क्रिकेटवरती अपार प्रेम आहे त्यांचं. तेच इन ॲक्शनमध्ये तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला मिळतील. त्यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं वा. धावसंख्या धावफलकावरती ती 33 2 षटकांमध्ये. सचिन बाबाली वैयक्तिक दुसरं सांघिक कोट्याचे तिसरं षटक घेऊन आलाय. 18 बॉल आता समीकरण 13 आहे धावसंख्येचं. मागील बॉलवरती आलेला चौकार या मॅच मध्ये पुन्हा एकदा एकतर्फी शिरकाव करून देतोय तो हरीश प्रिशा 11ला. सचिन बाबालीचा पहिलाच बॉल तिसऱ्या षटकातील. मिडल ऑर्डरचे षटक. सन्मान दिलाय बॉलवरती. धाव मिळाली फक्त या बॉलवरती 1-1च्या मदतीनं. धावसंख्या 1ने पुढे जाते. धावसंख्या 34 या अंकावरती. 34 धावा फलकावरती. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन मध्ये एकीकडे नीतू माली आणि त्याच्या समूहामध्ये
मनीष मिनमिने. बिग फाईट मॅच यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल, चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात तोपर्यंत मिळते फक्त सिंगल मध्ये मनसुबा आखलाय तो टीम हरीश प्रिशा 11 या 1च्या मदतीनं पुढे जाते. ती धावसंख्या 35 अंकावरती. 11ची गरज आहे. इन ऍक्शन मध्ये तुम्हाला हर्षद दुगड देखील पाहायला मिळेल, म्हणजे कमालीची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मॅन इन फॉर्म हर्षद दुगड तुम्हाला पाहायला मिळेल. आयकॉन प्लेअर अशी देखील माहिती येते. तू 11ची गरज आहे. 16 बॉल आणि 11चं समीकरण आहे. समीकरण सोपं आहे. सन्मान देण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन डिफेन्स स्ट्रोक मनामध्ये आखला होता. इथे देखील एक धाव मिळेल. 1च्या मदतीने 1ने पुढे सरकेल हरीश प्रिशा 11. 36 धावा 46चा पाठला करत असताना 10ची आता गरज आहे. 10 धावसंख्येची गरज आहे. यानंतर नितू माले आपल्या टीमला आपण घेऊन मैदानाच्या आतमध्ये जा, रेडी राहा. लवकरात लवकर आपण आज मॅचेस कव्हर करूयात. एक शो मॅच आपल्याला खेळवायचे. इथे मात्र यष्टीरक्षकाची चुकी, पाठीमागे चांगला स्टॉप. फ्लॅश लिपच्या क्षेत्ररक्षकानं चांगली फिल्डिंग केली आहे. तोपर्यंत धावा मिळतील पंच 22च्या स्वरूपामध्ये. 37 धावा धाव फलकावरती. 9ची गरज आहे. काव्या 11चे कॅप्टन आपण पाहतोय आदरणीय डॉक्टर मेहता सर यांना मी सन्मानित करण्याची विनंती करतोय. नरेश दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते त्यांना मी सन्मानित करण्याची विनंती करतोय. चांगलं व्यक्तिमत्व. फुलटॉस बॉल, इथे देखील मिळेल सिंगल. 22-20 सारा 11चे संघ मालक आदरणीय चेतनजी सावंत आणि अल्ताफजी शेख यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. ओव्हर कंप्लीट आहे अंपायर. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवरती सिंगल, 5व्या बॉलवरती सिंगल आणि 6व्या बॉलवरती देखील सिंगल. चांगला स्पेल हाताळलाय सचिन पवालीनं. 3 षटकांमध्ये 38. 8ची गरज आहे येणाऱ्या 12 बॉलमध्ये. चे संघ मालक यांना मी विनंती करतोय आपण देखील आपला सन्मान स्वीकारावा. आयोजकांच्या वतीनं आपल्याला मनापासून विनंती. KPL सीझन 5 तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 8ची गरज आहे. बारा बॉल आणि 8ची गरज आहे. चला लगेच सामना चालू करा. हा सामना अगदी दिलेल्या वेळेनुसार समाप्त करते दोन्ही संघ. त्यांचा देखील मनपूर्वक आभार. प्रत्येक संघाने अशाच पद्धतीची अपॉर्च्युनिटी जर ठेवली तर निश्चित आपले सामने देखील लवकर कव्हर होतील. उद्या करून स्पेशली लवकरात लवकर सामने खेळवणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पहिला सामना उद्या जर कोणत्या टीमचा असेल ना त्यांनी कदाचित 9चा परफेक्ट 9 वाजता येणं खूप गरजेचं आहे. आजच्या दिवसामध्ये देखील ठीक आहे आपण समजू शकतो, परंतु अंतिम दिवसामध्ये 2 अतिरिक्त मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. वॉर्मअप करत असताना गोलंदाज 12 बॉल 8 धावा वाचवायच्या त्या राजा 777 टीमला. आजच्या दिवसातील 5वा सामना तुम्हाला बिग फाईट मॅच, सो मॅच ज्युनियर आणि सिनियर प्लेयर या 2 संघादरम्यान. ज्युनियर टीमचे मॅनेजर आपण पाहतोय मयूरजी मिनमिने आणि सिनियर टीमचे रज्जूदादा पवाली. या 2 मॅनेजरवरती देखील सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. 5वा सामन्याच्या अगोदर मॅनेजरची उपस्थिती खूप महत्त्वाची आहे. किती जल्लोष पाहायला मिळेल जर ज्युनियर संघ जर जिंकला ना तर तो जल्लोष खऱ्या अर्थानं गगनाला भिडेल. पहिलाच बॉल चांगल्या रीतीने फेकला. डॉट बॉल येतो. 11 बॉल आता 8ची गरज आहे.
सामन्यामध्ये येणारा प्रत्येक डॉट बॉल शिरकाव करून देऊ शकतो राजा 777 टीमला. क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाहीये, तुम्ही सातत्यानं पाहिलंय. 11 बॉल 8. इथे देखील सन्मान देण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. 1 रन इथे मिळतीये. थोडासा थ्रो वाईट, परंतु इथे मात्र मिळते 1-1च्या मदतीने धावसंख्या दर्शन 39 धावा धावफलकावरती. 7ची अजूनही गरज आहे. 7 धावा अजूनही जमवायच्या धावफलकावरती. त्यासाठी मेहनत तर करावी लागेल. गोलंदाजी चांगली झाली तर या मॅच मध्ये शिरकाव करू शकतो राजा 777. स्वतःवरती विश्वास, आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्वाचा आहे. इथे देखील फटका बसलाय. रनआउटची दाट शक्यता. नॉन स्ट्राईक एंड कडे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे मात्र मिस झाले डायरेक्ट हिट. तोपर्यंत मिळते सिंगल. सिंगल वाचवू शकत नाही तिथे क्षेत्ररक्षक. धावसंख्या जाऊन पोहोचले 40. 6ची अजून इथून अपेक्षा. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल हवा आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमला या मॅच मध्ये शिरकाव करण्यासाठी. परंतु एक एक धाव घेत या सामन्यामध्ये पुढे सरकताना पाहायला मिळतोय तो आरिज प्रिशा 11. 6 धावसंख्येची गरज आहे. फुल टॉस बॉल. चेंडू हवेमध्ये. कॅचची संभावना आणि तिथे मात्र कॅच ड्रॉप. पकडो कॅच जीतो मॅच. कॅच होती तिथे धावा मिळाल्या 2. 2च्या मध्ये त्यांना 42. आता 4ची गरज आहे. संघर्ष करतायत दोनही संघ. हार मानण्यासाठी तयार नाहीत, परंतु इथे क्षेत्ररक्षकांनी केलेली चुकी. कदाचित रोहित तिथे असावा. रोहितने या मॅच मध्ये खूप चुका केल्यात. स्टायलिश खेळाडू आहे. बॅकफुटला जाऊन फक्त कट केलाय. हलकासा सन्मान मौसिम शेखच्या माध्यमातून. हा देखील एक सिनियर प्लेअर कर्जत टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. या खेळाडूने देखील आपली मागील हंगामामध्ये खऱ्या अर्थानं छाप सोडली. काही कामानिमित्त कदाचित हा खेळाडू क्रिकेट पासून थोडा वंचित राहिला, परंतु या खेळाडूने देखील कडाव टीमच्या माध्यमातून नाव कमावलंय. काल देखील आपण पाहिला हर्षद कडाव यांचा खेळ. तो देखील एक सिनियर प्लेअर. इथे स्विच हिटचा फटका. विनिंग स्टाईल. ब्लॅक स्क्रीनला बॉल आदळतोय. विजयाचा जल्लोष करणारा चौकार.